नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उज्ज्वला केळकर यांच्या कृष्ण स्पर्श या कथासंग्रहातली कथा मुखवटा. रेखाचं पत्र आलंय काल. श्रीधरच्या पुढे चहाचा कप ठेवत साधना म्हणाली. वर्तमानपत्र चाळता चाळता श्रीधर काहीशा तारवटलेल्या नजरेनं साधनाकडे बघत म्हणाला, आ आ काय? त्याला साधनाच्या म्हणण्याचा अर्थ उलगडायला वेळ लागला. स्वाभाविक होतं ना. मुंबईत निरोपानिरोपी बहुतेक फोनवरच होते. काम, निमंत्रण सगळं फोनवर. निदान प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये तरी फोन असतोच की. रेखानी पत्र पाठवलंय. अरे या बाईला काही कामं नाहीत का काय दुसरी? फोन नाही का करायचा? काय म्हणतीये काय? साधनाने रेखाचं पत्र पुढे ठेवलं. तिने लिहिलं होतं, बऱ्याच दिवसात, महिन्यात का वर्षात आपण सगळे निवांत भेटलेलो नाही. मनसोक्त गप्पा झालेल्या नाहीत. दुसऱ्या कोणाच्या लग्न कार्यात, समारंभात भेटणं हे काय भेटणं झालं का? हल्ली सुट्टीचं सुद्धा रुटीन झालंय. तेव्हा येत्या शनिवारी रविवारी आपण सगळ्यांनी एकत्र राहायचा कार्यक्रम तुम्ही आखा. घरात, घराबाहेर कुठेही चालेल. आम्हाला आवडेल. मुलाबाळांमध्ये 2 दिवस मस्त मजेत घालवायचे. आणि कुठली तरी खरी खोटी सबब सांगून मधूनच कोणी गुल व्हायचं नाही. विशेषतः श्रीधरसाठी हे मुद्दाम लिहितेय. येत्या शनिवारी रविवारी तुमचा काही पूर्वनियोजित कार्यक्रम असेल तर कळवा. पुढच्या शनिवारी रविवारी गेट टुगेदर करू. श्रीधरनी पत्र वाचलं, खाली ठेवलं आणि तो विचारमग्न झाला. सुट्टीचे 2 दिवस सगळा वेळ घरात घालवायचा? किंवा टॅक्सीतून गर्दी असलेल्या बागांमधनं किंवा बीचवर जायचं? चे काहीतरीच. मग रवी रेखाला येऊ नका असं कळवायचं का? कधी नव्हे ते त्यांनी आपल्या घरी यायचं ठरवलंय, त्यांना नको म्हणायचं? श्रीधर काहीतरी बोलेल म्हणून साधनानं वाट बघितली. शेवटी ती म्हणाली, तू फोन करतोयस का मी पत्र टाकू? फोन नको, पत्रच पाठवू. तू लिहून टाक उत्तर. ठीक आहे, मी लिहिते. पण काय लिहू? म्हणजे आपण कुठे जाणार आहोत का आपल्याकडे कोणी येणार आहे? काय खोटं बोलायचं आहे ना ते ठरवून बोलू. खोटं असलं तरी दुसऱ्याला ते खरं भासलं पाहिजे. नाहीतर मी पत्रात एक कारण लिहायची आणि फोनवर तर दुसरंच कारण सांगायचंस. अगं बये, ती सारी जणं इतक्या वर्षांनी आपल्याकडे येऊ इच्छित आहेत आणि आपण खोट्या सबबी सांगत त्यांना नकार द्यायचा? नो नो नो, इट वोंट बी. हे बघ, मलाही ती सगळे यावीत असं वाटतं, पण तू घरात हवास. तसंच लिहिलंय रेखाने. तुला सणक आली आणि गेलास नानूकडे आत्ता येतो म्हणून तर. तिथे किती वेळ जाईल त्याचा नेम नाही. एकदा का तुमचे पत्ते सुरू झाले की तुम्हाला कशाची शुद्ध राहत नाही. तू तिकडे आणि इकडे तुझी वाट बघत त्यांनाही अवघडल्यासारखं आणि आम्हाला सुद्धा, विशेषतः मला. त्यापेक्षा त्यांनी न येणं बरं. अज्ञानातलं सुख. साधनाचं म्हणणं खरं होतं. हल्ली शनिवार रविवार श्रीधरचा एकमेव कार्यक्रम असतो, पत्ते. पत्ते आणि पत्त्यांच्या जोडीला सिगरेट, ड्रिंक्स सुद्धा असतातच. अलीकडे कित्येक दिवस नाही महिने त्यांनी आपल्या बायको मुलींच्या सहवासात घालवलेच नाहीत. अलीकडे त्याची आणि मुलींची भेट सुद्धा दुर्मिळ होत गेली आहे. गेली 2-3 वर्ष तो ऑफिस सुटलं की 2-3 तास पत्ते व्हायला लागलेत, नंतर पिणं. घरी येईल तेव्हा येईल. श्रीधरचं वागणं बदलत गेलं तसं साधनानं मुलींना जाणीवपूर्वक काही सवयी लावल्या. मुलींनी रात्री लवकर झोपायचं. अभ्यास असेल तर सकाळी लवकर उठायचं. दारू पिऊन झिंगलेल्या, तारवटलेल्या डोळ्यांनी घरी आलेल्या बापाचं दर्शन मुलींना होऊ नये, मुलींच्या मनात बापाबद्दल अनादर निर्माण होऊ नये म्हणून ती अगदी दक्ष असते. मुलींना आणि त्यांच्या बापालाही काळजीपूर्वक जपते. होईल तितके दिवस जपायचं. पुढे सगळं दैवावर. पूर्वी सकाळच्या चहाच्या वेळी तरी तो मुली एकत्र यायचे. हल्ली तो खूपच उशिरा यायला लागलाय, त्यामुळे सकाळी उठतो हे उशिरा.
मुली सकाळी लवकर आवरून आपापल्या उद्योगांना, क्लासला निघून जातात. रात्री तो उशिरा येतो, तोपर्यंत मुली झोपलेल्या असतात. बाबांना काम असतं ही सबब अजून तरी पटतीये मुलींना. हल्ली शिरीचं घरातलं वास्तव्य एखाद्या लॉजमध्ये राहावं ना तसं झालंय. 1 तारखेला साधनाकडे घर खर्चाचे पैसे दिले की शिरीची जबाबदारी संपली. घरात लागलं, सवरलं, उरलं, पुरलं, आजार, औषधपाणी, सेव्हिंग, गिफ्ट सगळं साधना बघते. आल्या गेल्याचं आगत, स्वागत, त्यांच्याबरोबर मुंबईत इकडे-तिकडे जाणं ही सगळी साधनाचीच ड्युटी आहे. अशा आल्या गेल्या पाहुण्यांसाठी, नातेवाईकांसाठी शिरीजवळ मुळीच वेळ नसतो. काय, कसं काय, ठीक वगैरे औपचारिक 10-20 मिनिटं त्यांच्याशी बातचीत केली की शिरीची जबाबदारी संपली. पुढे ते आणि साधना. बघून घ्यावं त्यांनी काय ते. ऑफिस व्यतिरिक्त त्याचा बराचसा वेळ नानूच्या बंगल्यावर जातो. नानूचा बंगला, तिथे येणारे त्यांचे मित्र. पत्ते, पैसे, दारू, सिगारेट यांनी त्यांचं विश्व व्यापून टाकलंय. अलीकडे तरी कुठलं? 7-8 वर्ष झाली हे असंच चाललंय. बायकोचे, मुलींचे भावबंध तुटत चाललेत. नाळ अजून पूर्णपणे तुटली नाही इतकंच. शिरीची एक गोष्ट मात्र बरी आहे, ऑफिसचं काम तो प्रामाणिकपणे करतो. ऑफिसमध्ये वेळेवर जातो. पत्त्याची, दारूची नशा त्या कामाच्या आड येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कर्तव्यबुद्धीनं असो की जबाबदारीच्या जाणीवेनं, पण घर खर्चासाठी तो पुरेसे पैसे साधनाला देतो, पण तेवढंच. हौसेनं साधनासाठी साडी, मुलींसाठी फ्रॉक आणणं, घरात वस्तू आणणं किंवा कौतुकानं काही खायला आणणं या गोष्टी इतिहास जमा झाल्या आहेत. आणखी एक गोष्ट बरी आहे. तसा त्याचा स्वतःवर पुष्कळसा ताबा आहे. दारू घेऊन घरी येऊन दंगा केलाय, बडा बोललाय, भडाभडा ओकलाय, असं कधी घडलं नाही. त्यामुळे का होईना त्यांच्या संसारातल्या फटी, तडे अजून फारसे कोणाला दिसले नाहीत. साधनाने सुरुवातीला विरोध केला, पण त्याचा काही उपयोग होत नाही असं पाहिल्यावर गप्प झाली. तिने आक्रस्ताळेपणा केला नाही. मूळचा सोशिक स्वभाव म्हणून म्हणा किंवा स्वतःच्या मुलींच्या भविष्याचा विचार करते म्हणून म्हणा, पण ती सोसत राहिली. हल्ली ती शिरीशी फारसं बोलत नाही. वाद तर मुळीच घालत नाही. लॉजमधला नोकर ज्या अदबीनं लॉजमधल्या गिरायकाशी वागतो, त्याची मिजाज सांभाळण्याचा प्रयत्न करतो, त्याच तऱ्हेनं, त्याच अदबीनं साधनाचं श्रीबरोबर वागणं असतं. पण त्यामुळेच का काय श्री अधिकाधिक दुरावत चाललाय. किती रुक्ष आणि कोरडी झाली आहे साधना. श्रीच्या आज एकदम लक्षात आलं कितीतरी दिवसांनी. मग रेखाच्या पत्राचं काय? साधनाने पुन्हा विचारलं. हे बघ तू असं कर, तुम्ही तिघे ठरल्याप्रमाणे या, असं लिहून टाक. पण तू घरात असायला हवास हं? आत्ताच नीट विचार कर. माझं मी बघतो ग. तू पत्र टाक. नाहीतर नको. मी रेखाला फोनच करतो. सगळेजण या, सांगतो तिला. एवढं बोलून श्री अंघोळीला निघून गेला. साधना थोडा वेळ तिथेच बसली, धास्तावल्यासारखी. आपण लपवलेल्या फटी, तडे जगजाहीर तर होणार नाहीत ना. रवी, रेखा आपल्याला नावं ठेवत किंवा आपली कीव करत परत जाणार नाहीत ना आपल्या घरी. शुक्रवारी श्री नेहमीसारखा नानूकडे पत्ते खेळायला गेला आणि घरी परत आलाच नाही तर. अलीकडे बऱ्याच वेळा असं होई. शुक्रवारी ऑफिस सुटल्यावर नानूकडे जायचं, ते रविवारी रात्रीपर्यंत खेळतच राहायचं. तिथेच डबा आणून जेवायचं. सुरुवातीला श्री घरी निरोप तरी द्यायचा, पण हल्ली तेवढेही कष्ट घेत नाही तो. तो घरी आला नाही तर तिथे थांबला असेल
असं म्हणून अधिक चौकशी न करता साधना आपल्या कामाला लागते. नानू, रविरेखा, साधना, महेश, केदार, कॉलेजमधला त्यांचा 12 जणांचा ग्रुप, इंटॅक्ट ग्रुप. पहिल्या वर्षाला 6 जणांचा असलेला ग्रुप शेवटच्या वर्षापर्यंत 12 जणांचा झाला. दंगा करण्यापासून कॉलेजचे सगळे कार्यक्रम सक्सेसफुल करण्यात या ग्रुपचा मोठा वाटा. श्री या सगळ्यात कल्पक. कितीतरी नवनवीन कल्पना त्याला सुचायच्या आणि त्या प्रत्यक्षात उतरेपर्यंत त्याला चैन पडायचा नाही. श्री अनेकींच्या आकर्षणाचं केंद्र, रेखा साधनाच्या सुद्धा. पण त्यावेळी साधनाचं पारडं जड ठरलं. श्री, साधना आणि रेखा, रवी या जोड्या ग्रुपमधल्या, इतरांचे जोडीदार ग्रुप बाहेरचे. सगळ्यांची लग्न झाली. नोकरी धंद्याच्या निमित्तानं मित्रमंडळी इथे तिथे विखुरली. आता लग्न कार्यात एकत्र भेटतात तेवढंच. सगळी संसाराला लागली. नवीन जबाबदाऱ्या, नवी आव्हानं. कॉलेजच्या काव्यातल्या त्या मंतरलेल्या आठवणी मनाच्या तळाशी पोहोचल्या. शिक्षण संपली. श्री नानूच्याच कंपनीत कामाला लागला. नानू एक्झिक्युटिव्ह मॅनेजर झाला आणि श्री डेप्युटी मॅनेजर. नानूच्या बायकोनी 4-5 वर्षात घटस्फोट घेतला. ग्रुपमधल्या सगळ्या मित्रांच्या बायकात नानूची बायको सगळ्यात देखणी, पण फार संशयी. आपला नवरा इतर बायकांशी संबंध ठेवू नये ही गाठ तिच्या मनात पक्की बसलेली. सगळंच असह्य झालं तेव्हा नानूनी घटस्फोटाला मान्यता दिली. पण नानूचं बायकोवर अतिशय प्रेम. घटस्फोटानंतर तो सैरभैर झाला. त्याचं मन रमावं, त्याला माणसात आणावं म्हणून श्रीनी आतोनात खटपट केली. श्री आणि त्याच्या कंपनीतले दोघं-तिघं कंपनी सुटल्यानंतर त्याच्याकडे जात राहिले. त्याचं मन रमवण्यासाठी गप्पा, दारू, पत्ते असं होता होता सगळे पत्त्यांच्या फेऱ्यात सापडले. कुणी वेळीच त्यातून बाहेर पडले. कुणी आपापली दुःख विसरायला, कुणी नशा शोधायला नव्यानं तिथं जायला लागले. नानूचा बंगला पत्ते, दारू याचा कायमचा अड्डा बांधला. पत्ते खेळता खेळता एक्साइटिंग वाटावं म्हणून पुढे पुढे पैसे लावून खेळणं, मग त्यातली झिंग, जोडीला ड्रिंक, सिगरेट. बुडत्याचा पाय खोलातच जायला लागला. एका माणसाला ताळ्यावर आणण्याच्या नादात अनेकांचा ताळतंत्र सुटला. श्री एकदा तिथे गेला तो कायमचा रुतला. श्री खरं म्हणजे कलंदर वृत्तीचा, सतत नाविन्याची ओढ असलेला. त्यामुळे ऑफिस, घर, मुली, फिरणं, भाजी या चाकोरीचा कंटाळा आला म्हणून की काय, नानूच्या बरोबरीनं तोही तिथे रमला. पैसे लावून पत्ते खेळताना पुढे काय होणार, आपली रमी लागेल का, हे थ्रिल त्याला जीवनरस पुरवत होतं का काय कुणास ठाऊक. पण अजूनही 7-8 वर्ष झाली तरी त्याला त्या चाकोरीचा कंटाळा आला नव्हता. कधीतरी तो त्या चाकोरीला कंटाळेल, पुन्हा 4 चौघांसारखा घरी मुलींमध्ये रमेल, असा आशादायी विचार साधनाच्या मनात अजूनही क्वचित तरी चमकून जातो. श्री रव्याला फोन करतो असं म्हणाला होता, पण साधनाला मुळीच खात्री नव्हती. त्यामुळे ती मुलींना त्याबद्दल काहीच बोलली नव्हती. शुक्रवारी ऑफिस सुटल्यावर श्री बरंचसं मार्केटिंग करून आला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं, विशेषतः मुलींना. आई शपथ, बाबा आज तुमचं काम लवकर संपलं? अश्विनीने विचारलं. बाबा आज तुमच्या कंपनीतल्या चेंबरला चुकल्यासारखं वाटणार नाही का हो? अनघा म्हणाली. हे फाजीलपणा बंद करा तुमचा. साधनाने त्यांना चापलं. श्री लवकर येणं हा खरोखर दुर्मिळ योग होता, त्यातही आठवणीने बाजार करणं. रवीला आवडणारे कडक बुंदीचे लाडू,
रेखासाठी कचोरी, भुजिया, बरीचशी भाजी, फळं, किती किती काय काय आणलं होतं त्याने, सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवून. सगळं आवरून ठेवता ठेवता साधनाला भरून आल्यासारखं झालं. डोळ्यात पाणी जमलं. आता रवी रेखा नक्की येणार याची खात्री पटली साधनाला. मुलींना सांगितल्यावर त्या इतक्या आनंदून गेल्या की सकाळपर्यंतचे 12 तास कसे कटणार असं त्यांना होऊन गेलं. इतक्या त्या उत्तेजित झालेल्या होत्या. अर्थात शुक्रवारी संध्याकाळी कंपनीतून बाहेर पडल्यावर नानूच्या बंगल्याकडे वळणारी पावलं बाजाराच्या दिशेनं वळवताना त्याला खूप प्रयास पडले होते. मनाचा निग्रह करायला लागला होता. पण घरी आल्यावर मुली इतक्या बडबडायला लागल्या. रवी, रेखा, समीरबद्दल काय काय विचारायला लागल्या. त्यांना काय दाखवायचं, काय सांगायचं याचे बेत करायला लागल्या आणि ते सगळं ऐकता ऐकता, त्यांच्याशी बोलता बोलता श्रीच्या मनाची ओढाताण खूपशी थांबली. शनिवारी 8:30 वाजताच रवी, रेखा, समीर आले. नंतरचे 2 दिवस 2 तासांसारखे संपले. शनिवारी पूर्ण दिवस घरामध्ये फ्रूट सॅलड, रस्सा पुलाव, पुरी असं चविष्ट जेवण रेखा, साधनाने बनवलं. अश्विनी, अनघा, समीर पुढे आपली इस्टेट मांडून बसल्या होत्या. ग्रीटिंग्स, गोष्टीची पुस्तकं, कुठली कुठली कात्रणं. श्री आणि रवी सगळ्यांची मनसोक्त चेष्टा करत होते. दिवसभरात ग्रुपमधले मित्रमैत्रिणी कोण, कुठं आहे या माहितीची देवाणघेवाण झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपण कॉलेजमध्ये असताना काय धमाल करत होतो, हल्लीची मुलं त्या दृष्टीनं कशी अनलकी याबाबत चौघांचं एकमत झालं. समीरला मात्र तसं काही वाटत नव्हतं. आशू, अनुता अजून दुरून कॉलेजच्या विश्वाकडे बघत होत्या. श्री नाटकात उत्कृष्ट काम करायचा हे मुलींना नव्यानं रेखाकडनं कळलं. त्यावर कपाळावरच्या तुळशीच्या पाना एवढ्या तांबड्या जन्मखुणेवर बोट ठेवत श्री म्हणाला, त्यावेळी तुमच्या आईनं फेकलेल्या टॉमॅटोची ही खूण आहे बरं का. नंतर समीरनी पत्ते खेळायची टूम काढली. साधना पुन्हा अस्वस्थ झाली. तिला वाटलं पत्त्याचं नाव निघालं की श्री हिप्नोटाईज झाल्यासारखा पुन्हा नानूकडे निघून जाईल. तिने दुसरे अनेक पर्याय सुचवले. व्हीसीआर लावून फिल्म बघू, झोपू, पण तोपर्यंत समीरने पत्ते काढून वाटले सुद्धा. सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे असा डाव खेळायचा. मग गाढव डाव खेळायचं ठरलं. शिरीष पहिल्यांदा गाढव झाला. गाढवासारखं ओरडत त्यांनी मोठी मजा आणली. तोंड वेडीवाकडी करत, गमतीदार बोलत, सभिनय विनोद सांगत, नकला करत श्रीनी मोठी मजा आणली. मुलींना चिडवण्यात आणि थोडंसं रडवण्यात श्रीच्या बरोबरीनं समीर सुद्धा होता. दुसरा दिवस पूर्णपणे बाहेरचा प्रोग्रॅम होता. सकाळी नॅशनल पार्क, दुपारी पंचरत्नमध्ये जेवण, नंतर नाटक, शॉपिंग, चौपाटी. समुद्राच्या लाटा, पायांशी फुटतानाचा मनमुराद आनंद, एकमेकांवर पाणी उडवणं, वाळूत खेळणं, लोळणं, एकमेकांना बावळट म्हणत पाणी सांडत पाणीपुरी खाणं, भेळ, आईस्क्रीम. मनसोक्त एन्जॉय केलं सगळ्यांनी कितीतरी दिवसांनी. अनघाच्या आठवणीत आज पहिल्यांदा तिचे बाबा सगळ्यांच्या बरोबर बाहेर आले होते. बाबांचं बरोबर असणं सुद्धा मुलींनी आज कितीतरी दिवसांनी अनुभवलं. स्वीट मेमरीज ऑफ द डे असं म्हणून श्रीनी रवीला सुटाचं कापड घेतलं, समीरसाठी कॅमेरा खरेदी केला आणि रेखासाठी साडी. गेले 2 दिवस श्री एखाद्या उदार प्रेमळ ग्रहस्थासारखा वागला कितीतरी दिवसांनी. श्री थोडा बारीक झालाय आणि मागच्या बाजूनं थोडं टक्कल पडत चाललंय. एवढं सोडलं तर जराही बदल झालेला नाही त्याच्यात. रेखा म्हणाली, या वयात सुद्धा किती एनर्जेटिक, चेअरफुल आहे. हे उद्गार तर रेखाने 4-5 वेळा काढले. तिच्या स्वरात थोडीशी असूया डोकावत होती का?
साधनाने फक्त हुंकार दिला. या एकाक्षरी हुंकाराचा अर्थ काहीही करावा. श्रीनी साधनाला मागणी घातली तेव्हा साधना किती सुखावली होती. रुबाबदार, उत्साही, प्रॉमिसिंग कलंदर श्रीशी लग्न झालं तेव्हा आपण स्वर्गात वावरतोय असंच तिला वाटलं. त्याच्या कलंदर वृत्तीवर जीव ओवाळून टाकावासा वाटायचा तिला. रेखानी वस्तुस्थितीची तडजोड केली आणि रवीच्या म्हणण्याला रुकार दिला. साधनाचे लग्नानंतरचे काही मंतरलेले दिवस, वर्ष संपली. ज्या कलंदर वृत्तीचं तिला कौतुक होतं त्याच कलंदर मनस्वीपणानं श्रीला पत्त्यात गुंतवून टाकलं. श्रीला जवळजवळ घरापासून, कुटुंबापासून, मुलींपासून तोडलं होतं आणि आता अवघं आयुष्य तडजोड करण्यात जाणार याचं भान साधनाला आलं. गेल्या 2 दिवसात मात्र श्री बदलला होता. उत्साहानं सळसळत होता. नागाने कात टाकली होती जणू. आपल्या जागी रेखा असती तर श्रीला योग्य प्रकारे हाताळणं तिला जमलं असतं का? श्रीचा पत्त्याचा नाद सुटत नाही हे पाहिल्यावर आपण त्याच्याशी वाद घालायचं, भांडायचं, इतकंच काय बोलायचं सुद्धा टाळायला लागलो. मुलींसमोर भांडणं नको, शेजार-पाजाऱ्यात चर्चा नको, तमाशा नको म्हणून आपण तसं केलं. चुकलं का आपलं काही? आपण एकदम आक्रसून गेलो म्हणून श्री जास्तच वाहवत गेला का? सकाळपासून साधनाच्या मनात असंच काहीतरी घोळतंय. सोमवार संध्याकाळ 6:30 वाजलेत. अनु, विनी बाहेरच्या कोचावर बसून पोहे खाता खाता बोलत होत्या. मला तर असं झालंय कधी एकदाची दिवाळीची सुट्टी लागते. त्यावेळी एस-एल वर्ल्डला जाऊ असं समीर दादा म्हणत होता. अनु म्हणाली, आई खरंच ग, काल बाबा काय फॉर्मात होते ना? बरं का अनु, पूर्वी आपले बाबा ऑफिसमधनं आले ना की अशीच धम्माल करायचे. रविवारी चौपाटी नाहीतर मग कुठली तरी बाग, भेळ, आईस्क्रीम, इतकी मज्जा यायची अगं. विनी मोठी ना, तिला थोडं थोडं आठवत होतं. पूर्वी काम झालं की श्री कंपनीतनं तडक घरी यायचा. कधी कामामुळे यायला उशीर झाला, विनी झोपली असली तर तिला उठवायचा. दंगामस्ती, खेळणं, खोड्या झाल्याशिवाय झोपायचं नाही. किती दिवस, वर्ष लोटली ना त्याला. गेल्या 2 दिवसात जुना श्री पुन्हा दिसला होता. कात टाकलेल्या नागासारखी त्याने आपल्यातली मरगळ झटकून टाकली होती. आणि म्हणूनच साधना आज पुन्हा पुन्हा रस्त्याकडे बघत होती. उत्कंठेनं श्रीची वाट पाहत होती. पण वेळ सरतच गेली. अंधार पडला. 8:30 वाजले तसं तिने मुलींना जेवायला वाढलं. मग आपणही जेवून घेतलं. रात्री 9:30 वाजता श्री घरी आला. तारवटलेला, सुन्न सुन्नसा. आज जरा जास्तच झाली होती. थोडे झोके जात होते. साधनाच्या ते लक्षात आलं. श्रीनी कात टाकलेली नव्हती. त्याने 2 दिवसांसाठी मुखवटा धारण केला होता. आज नाटक संपलं होतं. मुखवटा गळून पडला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उज्ज्वला केळकर लिखित कथा मुखवटा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आणि ऐकत रहा उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी. भेटूयात. नमस्कार.